नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला पूर्ण वेळ अभ्यासासाठी देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे। पहा, या ठिकाणी आपण काही बायोलॉजीचे प्रश्न पाहत आहोत। यामध्ये प्रश्न आणि त्यांचे उत्तर काय आहेत हे पाहण्याचा आपण प्रयत्न करतोय। पहा प्रश्न कसा आहे, तर सोमॅटिक अँड स्टेम सेल्स अंडरगो डॅश टाइप ऑफ डिव्हिजन, म्हणजे या दोन प्रकारच्या ज्या सेल आहेत या सेल कोणत्या प्रकारचं सेल डिव्हिजन घडवून आणतात हे आपल्याला पाहिजे। आपल्याला माहिती आहे मायटोसिस आणि मियोसिस ही दोन मुख्य याची उत्तरं आहेत। तर यापैकी या प्रश्नाचं उत्तर येतं मायटोसिस। तर सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल जे आहेत हे या दोन्ही प्रकारच्या सेल ज्या आहेत ते मायटोसिस प्रकारचं सेल डिव्हिजन करतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। सेकंड क्वेश्चन आहे, विच फेमस मॉन्युमेंट इज लोकेटेड ऑन द बँक्स ऑफ रिव्हर यमुना। बँक्स ऑफ रिव्हर यमुना, बँक्स म्हणजे काय, किनाऱ्यावरती, कोणत्या नदीच्या, यमुना नदीच्या किनाऱ्यावरती कोणतं फेमस मॉन्युमेंट लोकेटेड आहे असं म्हटलेलं आहे। पहा, हे जे मॉन्युमेंट आहे याचा अर्थ होतो कुठलीही ऐतिहासिक वास्तू। ओके, कुठलीही ऐतिहासिक वास्तू असेल, स्मारक असेल, पुतळा असेल, त्याला काय म्हटलं जातं, मॉन्युमेंट्स म्हटलं जातं। तर याचं उत्तर काय, पहा इथं कुतुब मिनार, ताजमहल, बीबी का मकबरा आणि रेड फोर्ट असे दिलेले आहेत। तर ताजमहल हे याचं राईट आन्सर आहे। क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, पहा, व्हेन डिड गोरिला अँड चिंपांजी इव्हॉल्व ड्युरिंग इव्हॉल्युशनरी हिस्ट्री। ओके, गोरिला आणि चिंपांजी आहेत यांचं इव्हॉल्युशन कधी झालं हे इथं विचारलेलं आहे। तर याचं उत्तर पहा हे आहे 2.5 करोड इयर्स ॲगो। इन दिस क्वेश्चन पहा आपल्याला काय विचारलेलं आहे, विच पार्ट ऑफ द फॉलोइंग, विच पार्ट विचारलेले पाहिजे। याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, विच पार्ट ऑफ द फॉलोइंग इज फॉर्म्ड व्हेन सेकंड मेल गॅमेट युनाइट्स विथ टू पोलार न्यूक्लियाय। पहा, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स या कॉन्सेप्ट मधला हा प्रश्न आहे। पहा, जेव्हा सेकंड मेल गॅमेट हा युनाइट होतो टू पोलार न्यूक्लियस सोबत त्यावेळेस काय फॉर्म होतं, काय तयार होतं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा एंडोस्पर्म। ओके, कोणता पार्ट फॉर्म होतो, एंडोस्पर्म हा पार्ट फॉर्म होतो। पहा, या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, प्रणव अँड प्रीती। पहा, प्रणव अँड प्रीती आर ट्विन्स। पहा, प्रणवचं जेंडर हे कोणतं आहे, मेल, आणि प्रीतीचं जेंडर कोणतं आहे, फिमेल। तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं हे दोघेही काय आहेत, ट्विन्स आहेत। ट्विन्स आहेत म्हणजे काय हो, डिफरंट जेंडर आहे। या ठिकाणी काय आहे, डिफरंट जेंडर। तर अशा कोणता प्रकार आहे ट्विन्सचा ज्याच्यामध्ये आपल्याला डिफरंट जेंडर भेटतात। आपल्याला माहित आहे ट्विन्सचे दोन प्रकार आहेत, ट्विन्स दोन टाईपचे असतात। पहा, फर्स्ट असतं मोनोझायगोटिक ट्विन्स। ओके, हा एक प्रकार आहे ट्विन्सचा। सेकंड आहे डायझायगोटिक ट्विन्स। पहा, डायझायगोटिक ट्विन्स। तर मोनो मध्ये काय होतं, मोनो मध्ये सेम जेंडरची दोन मुलं जन्माला येतात। लक्षात असू द्या, सेम जेंडरची दोन मुलं जन्माला येतात, एक तर दोन्ही मेल असतात किंवा दोन्ही फिमेल असतात। हे होतं कशामध्ये, मोनोझायगोटिक ट्विन्स टाइप मध्ये। पण डायझायगोटिक मध्ये काय होतं, डिफरंट जेंडर जन्माला येतात, एक मेल आणि एक फिमेल। आपल्या प्रश्नामध्ये तेच विचारलेलं आहे की प्रणव अँड प्रीती आर ट्विन्स, म्हणजे हे दोघेही बहीण भाऊ आहेत। ओके, म्हणजे मेल आणि फिमेल आहेत। तर हे कोणत्या प्रकारच्या ट्विन्स टाइप मध्ये येतं, तर हे येतं डायझायगोटिक ट्विन्स टाइप मध्ये। लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे, एंडेंजर्ड स्पेसीज विचारलेला आहे। मॅच द फॉलोइंग म्हटले, इथे पहा पर्याय आपल्याला 3 दिले, यापैकी कोणत्या स्पेसीज ह्या एंडेंजर्ड स्पेसीज मध्ये येतात हे विचारलेलं आहे। तर रेड पांडा अँड मस्क डिअर हे जे आहेत ते रेअर स्पेसीज मध्ये येतात, एंडेंजर्ड मध्ये येत नाहीत। टायगर अँड लायन हे जे आहेत हे व्हल्नरेबल मध्ये येतात। तर लास्ट जे आहेत लायन टेल्ड मंकी अँड लेझर फ्लोरिकन या स्पेसीज ज्या आहेत त्या येतात एंडेंजर्ड स्पेसीज मध्ये, म्हणून याची जोडी यांच्यासोबत लागते।